कुठे बाहेर जाऊन आल्यानंतर थकलेलो असतो तर नेहमीच खिचडी भात काय बनवायचा, तर अशा वेळेला ना नवीन ऑप्शन आहे ते म्हणजे मिसळचं. तर आता इथे मी येतानाच आणलेले होते सगळे मिक्स उसळ आणलेली आहे. तर आता ह्यांना ना मी एका बाउलमध्ये काढून घेतलं आणि इथे कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर अशा 5 वस्तू मस्त ग्राइंड करून घेतल्या. तेल घातलं, तेलामध्ये सगळा मसाला घातला, चांगला परतून घेतला आधी आणि त्यानंतर याच्यामध्ये बाकीचे मसाले घातले आणि एकदम छान असा स्पेशल मसाला घातलेला आहे. तो आहे GW खामकर यांचा अगदी मस्त उसळ मसाला. तर हे पहा मस्त मसाला आहे, अगदी खमंग अशी उसळ झालेली आहे. आणि आता याच्यामध्ये ना सगळं कडधान्य जे आणलेले आहे सगळे घातले. तुम्हाला आवडेल ते कडधान्य याच्यामध्ये घाला, चांगले मिक्स करून घ्या, 2 मिनटं परतवून ठेवा आणि त्याच्यानंतर भरपूर पाणी घालायचं, कारण याच्यामध्ये ना नंतर आपण घालायची आहे फरसाण. तर त्यामुळे ना भरपूर पाणी घातलं, कोथिंबीर कट करून घातली, 5 मस्त शिट्या होऊ दिल्या. अगदी कडधान्य छान शिजलेलं आहे आणि हे पहा अगदी मस्त अशी ना उसळ किंवा मिसळ जे म्हणू आपण ते झालेली आहे. आता खरं सांगते भूक एवढी लागलेली होती, झटपट ताट वाढून घेतलं आणि म्हटलं की चला खायच्या आधी ना तुम्हाला थोडंसं फक्त दाखवूया कशा प्रकारे मस्त मिसळ झालेली आहे. आणि आता एक बाईट घेतल्यानंतर दर्शनचे ते एक्सप्रेशन एवढे भारीच होते. तर हे पहा मस्त एकदम ना पाव घेतले आणि त्याला उसळ लावून घेतली, एक नंबर झालेली आहे. तुम्ही सुद्धा नक्की बनवा आणि मसाले नक्की मागवा.